म्हणून एक आहे आणि एक 20 नंबरमध्ये त्यांना या 2 वॉर्डसाठी त्यांचा खूप जिकडे ऑलरेडी आमचे सिटिंग नगरसेवक आहेत. पहिल्या मीटिंग पासूनच त्यांच्या लक्षात येत होतं की तुमच्या डोक्यात काहीतरी चालू आहे आणि इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या इच्छुक उमेदवाराला कामाला लावलं होतं आणि चर्चेमध्ये आम्हाला अडकवलं होतं असं काय हे बघा, तुम्हाला मी सांगतो, आम्ही तर 115 वार्डात सगळ्यांना काम करा म्हणून सांगितलं होतं. त्याच्या मागचा उद्देश हेच होता की बा उद्या काय संधी कोणाला मिळेल, कुठला वार्ड सुटेल माहित नाही, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना कामाला लावलं होतं. आणि हा काही वैयक्तिक कोणाला असं नाही की तुला तिकीट कन्फर्म असं कोणालाच नसते. आमच्याकडे तर सगळ्या, आता काल रात्री आमची यादी आली, आता अजून 37 ची तर यादी आमच्या हातात पडते. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी वैयक्तिक लोकांच्या ऍडजस्टमेंटसाठी आज युती तोडलेली आहे. घरची मंडळी, आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायचे आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली. त्यांचं म्हणणं असं आहे की युती न करणं हे महागात पडेल असं मी वारंवार सांगत होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आता कुणाला एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणात कमी जास्त गोष्टी होत असतात, कुणाची परमनंट हे नसते. त्यांनी पण हे समजलं पाहिजे की आम्ही राजकारण करतो, तेही राजकारण करतो. त्यांनी पण काही समजुतीने घ्यायला पाहिजे होतं. मला सांगा, सिटीन 3-3 नगरसेवक देणं हे आमच्यासाठी पण अवघड आहे ना. शेवटी आमचाही संघटना, आमचाही पक्ष आम्हाला चालवायचा आहे. पुन्हा पुन्हा त्यांनी अहंकारावर बोट ठेवलेलं आहे तुमच्या. अहंकार कोणाला हे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात. मला दाखवायची गरज नाही, बोलायची गरज नाही. कारस्थान केले ते मला माहित आहे, पण निवडणुकीच्या तोंडावर ते बोलणार नाही. आणि स्थानिक नेत्यांना आवरा, मला तोंड उघडायला लावलं. स्थानिक नेते ठीक आहे, चिखलफेक कराल तर चिखलफेक होईल असा इशारा त्यांनी दिलाय आणि सावध केला आहे. हा त्यांनी स्वतः ह्याच्यावर आत्मपरीक्षण करावं. आम्ही कशाला सांगायचंय? बोला डॉक्टर. आता एक या सगळ्या परिस्थितीनंतर युती सुटल्यानंतर तुम्ही किती जागांवर आता निवडणूक लढवणार आहात? नाही, आम्ही आता तयारी करतोय. आम्हाला आता म्हणून तर मी थोडंसं मीडियाला म्हटलं होतं 1 तासाने भेटतो, पण तुम्ही आग्रह धरला म्हणून मग आम्ही सोडून आलो काम. आम्हाला तर सगळ्या आता या 37 वार्डात उमेदवार पासून बी फॉर्म पासून सगळी तयारी करायची. 3.5 तास शिल्लक आहेत. करू ना, करू त्याला काय आमचे हे बघा, उमेदवार तयार आहेत. बी फॉर्म काय लिहायचा विषय आणि त्यांना सांगण्याचा विषय. आकडा काय? 87 साठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे. हे बघा, दोघांनाही आहे, प्लस मायनस तर होणारच आहे. अजूनही काही आहे शक्यता? नाही, आता काय त्यांनी जाहीर केलं, त्यांनी बी फॉर्म इश्यू करून टाकले. कोण? अरे अजून तर आमचे जे 50 आहेत त्यांचाही बी फॉर्म आम्ही दिलेला नाही अजूनपर्यंत. आता आम्ही 12 वाजता सगळे इश्यू करणार आहोत. साहेब, एक लक्षात ठेवा, आम्ही 37 ची यादी लेखीमध्ये त्यांना दिलेली आहे ठरल्याप्रमाणे. आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस रात्री 37 ठरली, सकाळी तुम्ही परत म्हणतात की आम्हाला तो कैलाश गायकवाडचा पण पाहिजे, आम्हाला तो 20चा पण पाहिजे. हे बरोबर नाही ना. जो आकडा ठरला त्या आकड्यावर आपण स्टिक राहायला पाहिजे. रोज एक एक वाढ तुम्ही वाढवत जाल. आणि मला सांगा, राजकारणात सिटिंग नगरसेवक ज्या पक्षाचा असतो किंवा एखादा सिटिंग आमदार असला तर तो सोडणं हे एथिकली करेक्ट आहे का, एवढं सांगा. हा, तुम्ही प्रस्ताव दिला त्यांनी काही बदल सांगितले आणि त्यांनी दिवसभर वाट पाहिली, मात्र तुमच्याकडनं निरोपच नाही आला. असं नाहीये. त्यांचं आमचं बोलणं झालं, त्याच्यातही एक बदल करून आम्ही त्यांना दिला. 37 करून दिले. त्यानंतर परत 8 नंबरमध्ये हा नको, हा पाहिजे, 11 नंबरमध्ये हा नको, हा पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक त्यांचे मंडळींचा त्यांना सेफ करण्याकरता हा नको, हा नको, हा असे त्यांनी 4 प्रस्ताव पाठवले. घरातल्याच लोकांना ऍडजस्ट करता येते. येस. बरं साहेब, युती तुटली, चांगलं झालं का अडचणीचं? नाही, अडचणी दोघांसाठी. आम्ही मित्रपक्ष आहोत, आम्ही शेवटी सत्तेत एकत्र आहोत. आज आम्हाला प्रचार करताना पण आम्ही प्रचारामध्ये आमच्या विकासाच्या मुद्द्यावर, या शहराच्या विकासावर आम्ही मैत्रीपूर्ण लढत नसणार आहे, आम्ही आता थेट लढणार आहोत, त्याचं उत्तर देणार आहोत. ठीक आहे ना, करून त्याच्यात काय आहे. हे बघा, आम्ही विकासावर लढणार आहोत. आम्हाला काय याच्यात राजकारण नाही. आम्ही शहराचा विकास, येणारं शहर जे DMIC मध्ये आज 52,000 कोटीचे उद्योग येत आहेत, येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये युवकांना, बेरोजगार युवकांना संधी मिळावी, हे शहर विकसित कसं करता येईल त्याकरता, त्याच्यावर आम्ही मेनली काम करणार. त्यांनी तोडली असं तुमचं? 100% त्यांनी तोडली. त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं. त्यांनी बी फॉर्म इश्यू करायला सुरुवात केली. एक मिनिट, मुख्यमंत्री
या युतीसाठी प्रयत्न केले, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकलं? आम्हाला जो आकडा त्यावेळेस दोघांनी ठरवला तो 37चा आकडा होता. ते 37 आम्ही आकडा त्यांना तयार करून पाठवला. त्याच्यानंतर त्यांनी नवीन नवीन रोज एक मागणी करून हे केली. त्याचे परिणाम संभाजीनगर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं आत्ता सकाळी 9 वाजता जाहीर करण्यात आलं युती तुटलेली आहे. खरं तर ही आमच्यासाठी अनपेक्षित गोष्ट होती आणि आमच्यासाठी हा धक्का आहे. युती व्हावी म्हणून वारंवार आम्ही प्रयत्न केले. 10 बैठका झाल्या आणि 28 तारखेला रात्री माननीय मुख्यमंत्री साहेबांचे OSD राजेंद्र साबळे यांच्या मार्फत आम्ही तिथं 3 तास चर्चा केली आणि त्या बैठकीमध्ये जो काय डिफरन्स होता 2-4 वाटाचा तो डिफरन्स माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकला, त्यांनी उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकला आणि एक आकडा ठरला 37, 28च्या रात्री. आणि तोच आकडा ठरलेला आम्ही काल त्यांना प्रस्ताव दिला, साधारण 12-1च्या आसपास दिला असेल, 1-2च्या आसपास. पण संध्याकाळी वाट पाहिली, रात्री वाट पाहिली, त्याच्यातून त्यांनी काही आम्हाला प्रतिसाद उत्तर दिलं नाही. आणि आता सकाळी एकदम ही युती तुटली जाहीर केलं. आता युती तुटल्यानंतर आम्हाला तर लढाई करणंच आहे, म्हणून आमची पूर्ण तयारी आहे. आमच्याकडून अजून एकही बीफॉर्म दिलेले नाही. 50 बीफॉर्म आम्ही तयार केले होते आणि उरलेले जे 37 जागा आम्ही लढणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही लवकरात लवकर आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलंय. त्याच्या तर सगळे आमचे प्रमुख येत आहेत. आम्ही आणि एकंदरीत युती तुटणं या शहरासाठी युतीची गरज होती, पण शिवसेनेच्या माध्यमातून युती तुटली. जे होईल तिथे आम्ही तयारी चांगली करू. आता कोण मोठा होईल, कोण मोठा राहील? मोठा होईल हे जनता जनार्दन हुशार आहे, मतदार हुशार आहे. मतदार ठरवेल या शहराला विकास कोण करू शकतं आणि विकासासाठी नक्कीच आम्हाला खात्री आहे. पोस्ट इलेक्शनचे सगळे पर्याय खुले आहेत. पोस्ट इलेक्शन सगळे पर्याय खुले आहेत. पोस्ट इलेक्शन तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.